नमस्कार, मी तानाजी कृष्णात पाटील 38 मुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। या जिल्ह्याचे नेते आदरणीय महादेवरावजी महाडिक साहेब, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक साहेब आणि अमल महाडिक साहेब, या राज्याचे नेतृत्व देवेंद्रजी आणि एकनाथजी शिंदे अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज या ठिकाणी महायुती म्हणून या राज्यामध्ये कामकाज सुरू आहे आणि त्या माध्यमातून जे काही ह्या राज्यामध्ये युतीचं सरकार आहे त्या युतीच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषदेमधून आम्ही जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून आहे ते येणाऱ्या काळामध्ये विजनरी काम म्हणजे एक विकासाभिमुख कामं आम्ही या ठिकाणी करणार, नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवणार। आणि जिल्हा परिषद ही एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे। या स्थानिक स्वराज्य संस्थेचे आणि नागरिकांची एक नाळ जुळलेली असते आणि ज्या गोष्टी ग्रामस्थांना नागरिकांना अपेक्षित असतात त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध असणार आहे। देशातलं सरकार, राज्यातलं सरकार आणि या ठिकाणी भविष्य काळामध्ये येणारं जिल्हा परिषदमधलं सरकार हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं 100% असणार आहे आणि त्या माध्यमातून भविष्यात जिल्ह्याचा आणि आम्ही आमच्या मतदारसंघाचा अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी विकास करणार हे या ठिकाणी आम्ही नमूद करतो। मतदारांना काय आव्हान करायचं? आता या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र, तुम्हाला महाराष्ट्रामधलं वातावरण तुम्ही जर बघितलं तर झालेल्या नुसत्याच महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर लोकांचा कल हा महायुतीकडे आहे आणि महायुतीच्या उमेदवारांना त्यांनी स्वीकारलं आहे। त्याचं कारण एकच की ह्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा, एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे काही विकासाची कामं चालली आहेत, डेव्हलपमेंटची कामं चालली आहेत, त्याच्याकडं केंद्रातलं, राज्यातलं आणि जिल्ह्यातलं ही या ठिकाणी सत्तास्थान हे युतीकडं असावं, महायुतीकडं असावं। त्यामुळं ह्या जिल्ह्यातल्या आणि आमच्या मतदारसंघातील मतदारांनी महायुतीला कौल द्यावा, भारतीय जनता पार्टीला कौल द्यावा आणि त्यांना जास्तीत जास्त मतदान करून विजयी करावं हे मी जाहीर आव्हान या ठिकाणी करतो। त्यामुळंच खऱ्या अर्थानं या जिल्ह्याचा आणि मतदारसंघाचा विकास होणार आहे हे नमूद करतो।